नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बलाळा चिंचोली येथील सभेत आमदार रमेश अप्पा कराड व सौ संजीवनी कराड यांचे सुपुत्र गोरगरिबांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, भेटणारे, बोलणारे, सुखदुःखात सहभागी होणारे ऋषिकेश कराड जो लोकसंपर्क त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ठेवला, अगोदरही ठेवला, आजही आहे. मग क्रीडा क्षेत्र असेल, विविध असेल, ज्येष्ठांना आई आहे आणि माझी बहीण आहे. ज्यांनी मला राखी बांधली त्यांचं हित, ज्यांनी मला पाठीवर हात थोपटला त्यांचं हित पाहणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. आणि बाप से बेटा सवयी म्हटल्याप्रमाणे ऋषिकेश रमेश अप्पा कराड काय म्हणतात आभार सभेत ते ऐक. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आज खऱ्या अर्थाने अप्पा ही गोष्ट म्हणताना मन भरून येत आहे की महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमदार या लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार आदरणीय श्री रमेश अप्पा कराड साहेब आणि त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये आप्पा तब्येतीच्या कारणाने लोकसभेमध्ये नव्हते, त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आता विधानसभेमध्ये रमेश अप्पा कराड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ही विधानसभा लढली, ज्यांनी आप्पांना ताकद दिली असे बळवंत भाऊ आणि आदरणीय व्यासपीठ. खऱ्या अर्थाने आज जर बोलायचं म्हणलं तर 20 वर्ष झालं आपण विरोधी पक्षामध्ये होतो, संघर्षामध्ये होतो, त्यावेळेला भाषणं करायची म्हणले की पट 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 बोलता येत होतं. आज सत्तेत आलोत, आप्पा आमदार झाले, आता बोलायचं काय हा सातत्याने प्रश्न माझ्या मनामध्ये मी कालपासून विचार करतोय की आपण बोललं काय पाहिजे. कारण का आपण ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये होतो, ज्या वेळेला आपण संघर्षामध्ये होतो, त्यावेळेला या लातूर ग्रामीणच्या आमदारांनी जी कामं करायला पाहिजे होती ती कामं सुद्धा आप्पाच करत होती. त्याच्यामुळं तुम्ही काय केलं नाही हे आपण विरोधात असताना सुद्धा आपण सांगायचं की आम्ही काय केलं. विधानसभेची निवडणूक लागली, आपल्या तिकिटाला थोडं पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही, आपलं नाव दुसऱ्या यादीमध्ये आलं, त्याच्यामध्ये जवळपास एक 8 दिवसाचा कालावधी गेला आणि त्या कालावधीमध्ये काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये गुदगुल्या होत होत्या की रमेश अप्पा कराड साहेब बहुतांत उमेदवार नाहीत. त्यांच्या मनामध्ये सातत्याने तीच प्रयत्न, भाजपच्या लोकांपेक्षा जास्त काँग्रेसवाले म्हणायचे की आप्पाला उमेदवारी नाही. अरे आम्ही सांगायला आम्हाला उमेदवारी आहे, पण नाही म्हणे आप्पांना उमेदवार नाही, दुसराच येणार आहे. भाऊ शिवसेनेला जागा सुटणार आहे म्हणले होते. त्याच्यानंतर आप्पांची उमेदवारी जाहीर झाली. रामेगावमध्ये एक बाईट घेतली मीडियावाल्यांनी आपल्या विरोधकाची. काय म्हणले, 2 वेळा पराभव झालेला माणूस आम्हाला आव्हान देऊ शकत नाही. मान्य आहे. मग 8 दिवस का बेजार होता मुंबईला जाऊन त्यांना तिकीट मिळवलं म्हणून? जर आव्हानच नव्हतं, एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माणसाला जर तुम्हाला पाडायला तुमचा प्रदेशाध्यक्ष बोलवावा लागला, तुमचे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री बोलवावे लागले, किंबहुना राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना बोलवावं लागलं फक्त आणि फक्त एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी. मी त्यांना एवढंच सांगतो, डीके म्हणजे डीके शिवकुमार कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री, इथं डीके चालत नाहीत, इथं एमके चालत नाहीत, इथं जनतेच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आरके चालतात. हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. मी आपण माफी मागतो, क्षमा मागतो, कारण का विधानसभा असेल, लोकसभा असेल, मी सातत्याने भाषणामध्ये सांगितलं की मी संयम पाळतोय. आमच्या वडिलांच्या दुखण्यावर तुम्ही जाऊ नका. मी संयम पाळला, 6 महिने संयम पाळला, सातत्याने हिणवलं, पण शब्द चुकीचा माझ्या तोंडून गेला नाही. आणि आता इथून पुढे जर आमच्या वडिलांच्या वैयक्तिक गोष्टीवर बोलायलाच असेल तर मी बोलायला लय बेकार. मी जर इतिहास काढला, बरं बळवंत भाऊ आहेत, पण इथून पुढं वैयक्तिक टीका खपवून घेतली जाणार नाही.
कारण का आम्ही तुमच्या फाटक्यात पाय घातलेला नाही. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांना मतदार करणारा मतदार कोण होता? याच विकास कारखान्याचा, याच रेणा कारखान्याचा, याच मांजरा कारखान्याचा त्रासवून गेलेला सभासद शेतकरी होता. आणि एक विधानसभा किती फरक आणते ह्याचं लक्षात घ्या. आप्पा निवडून आले, कारखान्याचा भाव किती झाला? किती झाला? आणि ज्या वेळेला काँग्रेसचा आमदार होता त्यावेळेला भाव किती होता? म्हणजे रमेशप्पा कराड साहेब निवडून आले की कारखाना ऑटोमॅटिक प्रॉफिट मध्ये येतो आणि शेतकऱ्याला भाव मिळत आहे. त्याच्यामुळे इथून पुढे कुठलीही निवडणूक लागली की आप्पांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं. म्हणजे काय होतंय? शेतकऱ्याचा फायदा होतोय. वैयक्तिक फायद्याचे तर कोणीच बोलायला तयार नाही. मला सातत्याने तुमचे आभार कसे मानावेत? माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले तरी तुमचे हे आभार, तुमचे हे आशीर्वाद मी फेडू शकणार नाही. एवढं प्रेम तुम्ही आमच्या वडिलांवर केलाय. आज दोन्ही भूमिकेतनं बोलतोय, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि एक मुलगा म्हणून. कारण का 20 वर्ष झालं आम्हालाही आमच्या वडिलांना कधीतरी एवढ्या संघर्षात कधीतरी आनंदात बघायची आमची इच्छा होती. लातूर ग्रामीणची जागा 6595 मतांनी लागली. 6-5, 9-5. काही काँग्रेसवाले काय म्हणले? चुकून लागली. वाग हो, चुकून नाही. 11 फेब्रुवारी 2024 रेणापूरमध्ये कुस्त्याच्या मैदानात रमेशप्पा कराड साहेबांनी सांगितलं होतं येणाऱ्या विधानसभेमध्ये कुस्ती चितपटच होणार. आणि सांगून पाडलंय, लपून नाही, सांगून पाडलंय. आम्ही भरपूर ऐकलंय. आव्हान तुम्ही काय आव्हान देणार? 6-5, 9-5. आणि इथंच काय म्हणतात? ईव्हीएमचा घोटाळा झाला. ग्रामीण मध्ये बरा झाला आणि शहरात बरा झाला नाही. शहराची जागा किती ना आली? एवढ्याच मतांनी आली. इथं ईव्हीएम घोटाळा नाही. इथं एकच गोष्ट झाली, ज्या वेळेला आमची माय माऊली आपल्या लेकराला पदरात घेते ना त्यावेळेला जी माया असते ती मायेने मतदान केलेलं आहे. आणि आमची जी बहीण असते ती जी राखी या मनगटावर बांधते त्या बहिणीने मतदान केलेलं आहे. आणि आमच्या भावाच्या या ताकदीनं या मनगटाने मतदान केलेलं आहे. ईव्हीएम घोटाळा फिटाळा काही नाही. दम असेल तर पुन्हा 29ची निवडणूक लागणार आहे. आता तर 7000 झालंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 25,000 मतांनी. कारण का ती काय म्हणले होते? लातूर ग्रामीणची जागा 1.5 लाखांनी येणार. किती लाखांनी? 1.5 लाखांनी. काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार 1.5 लाखांनी. 2,10,000 20,000 मतदान होत आहे. मला कधी कधी साधा एक भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता असताना प्रश्न पडतो, जर 1.5 लाखांनी जर जागा येणार असेल तर एवढे नेते, एवढे राष्ट्रीय नेते बोलवायची काय गरज होती? हे फक्त जनतेत दाखवायचे की आम्ही कुणाला घाबरत नाहीत. त्यांनी सगळे प्रयत्न केले, सातत्याने प्रयत्न केले. आणि ज्या वेळेला सगळे प्रयत्न त्यांचे फेल गेले त्यावेळेला मग काय काढलं? पहिलं वाक्य लिहिलंय तिथं, धनशक्ती. पण हा भारतीय जनता पार्टीचा आणि रमेशप्पा कराड साहेबांचा कार्यकर्ता आहे. हा पैशावर विकला जाणारा कार्यकर्ता नाही, हा मनाने श्रीमंत कार्यकर्ता आहे. ज्याचं मन श्रीमंत असतं त्याला अशी तुटपुंजी गरज पडत नाही. आणि मी खास करून जे आपल्यामधून निघून गेले त्यांचेही आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळं जिथं आम्हाला बैमानी होणार होती ती झाली नाही. त्याच्यामुळं तुमचेही लाख लाख आभार. आणि याच चिंचोलीमधून माझ्या राजकीय भाषणाची पहिली सुरुवात झाली. मी या 25च्या लोकसभेला याच मंचावरून भाषण केलं. आणि ज्या माणसासाठी केलं अत्यंत मनातनं केलं, कारण का जबाबदारी होती. आमचे नेते त्यावेळेला काही आजारपणामुळं त्या निवडणुकीत नव्हते. त्याच्यामुळं केसा इतकी चूक होणं आम्हाला परवडत नव्हतं. म्हणून एवढ्या अत्यंत मनातून ज्यांचं काम केलं त्यांना वाटलं की लोकसभेला तुतारी, मशाल, पंजा लय चाललाय म्हणून विधानसभेला तेच होतंय काही.
अहो लोकसभा एखाद्या वेळेस लोकांकडनं चूक होत असते, म्हणून काय केलं, तिकडं गेले, त्यांच्यावर काय नाही येऊ द्या. पण त्यांनी काय सांगितलं होतं रेणापूरच्या भाषणामध्ये की भैया तुम्ही वाघासारखे त्यांच्या मागं लागलात म्हणे, वाघासारखे. आणि ते 4 जण म्हणजे कोण, आप्पा, भाऊ, मी आणि आई आमच्या सशासारखे पळालेत म्हणे, सशासारखे. वाघ हो, वाघाचं कातड पांघरून कुणी वाघ होत नसतंय, त्याला काळीज वाघाचं लागतं. आणि ते काळीज आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांकडे आहे. भाऊ हम जानते हैं कि दुश्मन भी कुछ कम नहीं है, लेकिन अपनी तरह जान हथेली भी थोडी ना है. आपण तळ हातासारखा या मतदारसंघाला जपलंय आणि त्याचा आशीर्वाद तुम्ही रमेशप्पा कराड साहेबांना दिलाय. ज्या वेळेला आपण 2009ला नारळ वाटले त्यावेळेला हिनवलं. आमचं घर कुठेतरी वारकरी संप्रदायाला मानणार आहे, अध्यात्माकडे मानणार आहे. आपण यावेळेस त्यांच्या वाढदिवसाला मृदंग वाटले, त्याच्यावरही टीका केली. पण मी निवळीमध्ये सुरेशभाई काय सांगितलं होतं, विठ्ठलाची वारी. आणि यंदा रमेशप्पा कराड साहेबच विधानसभेचे मानकरी. जशी आपण वारकरी सातत्याने दरवर्षी विठ्ठलाची वारी करतो, तसंच जनसेवेची वारी आमच्या वडिलांनी रमेशप्पा कराड साहेबांनी हातात घेतलेली आहे. आणि 20-25 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये तुम्हाला विठ्ठलाच्या रूपी बघून तुमची वारी करतायत. आणि या 20 वर्षानंतर तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलेत, म्हणून या पदापर्यंत पोहोचणारे सगळ्यात महत्वाचे या इतिहास घडवणारे लोक म्हणजे तुम्ही आहेत. तुम्ही त्याचे साक्षीदारी झालात आणि शिल्पकारही झालात. त्याच्यामुळं परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.